हॅलो. अ, मनशक्ती आणि मनोधैर्याच्या या यूट्यूब चॅनलच्या पर्सनॅलिटी अँड इट्स कंपोनंट या विषयाच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. अ, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कोरच्या संदर्भात माहिती बघितली, ऑथेंटिसिटीच्या संदर्भात माहिती बघितली, त्यानंतर आत्मसात करणं म्हणजे नेमकं काय हे सुद्धा पाहिलं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सेल्फ इस्टीम, इगो आणि फ्रजाईल इगो या या गोष्टींचा अर्थ काय आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करत असताना किंवा पर्सनॅलिटी जी लोक आपल्याला रेकग्नाइज करतात पर्सनॅलिटी म्हणून, तर ते लोक कशा प्रकारे रेकग्नाइज करतात आणि त्या गोष्टी कशा प्रकारे आपल्याला करावं लागतं. ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून जेव्हा आपण जन्माला येतो त्यावेळेला आपण लहानपणापासूनच शिकलेलो आहे की आपल्याला 3 महत्त्वाच्या गरजा असतात: रोटी, कपडा, मकान. पण त्याबरोबरच पुढे गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की सुरक्षितता, सिक्युरिटी, त्यानंतर समाज आणि त्याच्यानंतर मी सेल्फ ॲक्च्युलायझेशन, म्हणजे मी एक्झॅक्टली कोण आहे, काय आहे, समाजात काय स्थान होल्ड करतो, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये गरजा तयार होतात. आणि प्रत्येक माणसाने आपल्या जीवनमानामध्ये काही ना काहीतरी अचिव्हमेंट्स केलेले आहेत. कोणी कॉलेजला असताना स्टेट लेवलपर्यंत स्पोर्ट्समध्ये खेळला असेल, कोणी डिग्री होल्डर असेल, कोणी आपल्या कामामध्ये एक्सपर्टीज केलेल्या असतील, कोणी अजून काही गोष्टी केलेल्या असतील ज्या गोष्टींमुळे त्याला स्वतःच्या बाबतीत अभिमान वाटत असेल. या अभिमानाला, प्रत्येक माणसाला अभिमान, स्वाभिमान या सगळ्या गोष्टी असणं तितक्याच गरजेच्या आहेत. पण ही गोष्ट करत असताना आपलं कर्तृत्व, आपलं काम आणि आपली अचिव्हमेंट्स या गोष्टी रेग्युलर बेसिसवर बूस्टअप करत राहणं, तर त्या गोष्टीला आपण तो सेल्फ इस्टीम आपण बूस्टअप करतोय, सेल्फ इस्टीमला आपण जोपासतोय, आपण अभिमान बाळगतोय, आपण ज्या गोष्टी करतोय त्याबद्दल आपण स्वतःला एक चांगला व्यक्ती म्हणून समजतो किंवा सेल्फ इस्टीम चांगला आहे असं समजतो. पण आपलं कर्तृत्व काही एका लिमिटेड गोष्टींपर्यंतच आहे आणि आपण तीच गोष्ट वारंवार त्याच गोष्टीच्या आधारावर आपल्याला सगळ्या लोकांनी ओळखावं आणि त्याच गोष्टीच्या आधारावर आपण स्वतःला एक वेगळी पर्सनॅलिटी किंवा एक वेगळं व्यक्तिमत्व ज्याबद्दल सगळ्या लोकांनी ॲप्रिशिएट करायला पाहिजे, असं जेव्हा व्यक्तीमध्ये तयार होते भावना, त्यावेळेला त्या सेल्फ इस्टीमचं रूपांतर इगोमध्ये तयार होतं. आता हे सेल्फ इस्टीम आणि इगो ह्याच्यामध्ये फार एक बारीकशी लाईन आहे. ती प्रत्येक माणसाला ओळखण्यासाठी, समजण्यासाठी हितचिंतकांचा एक ग्रुप असावा लागतो. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की काही गोष्टीच्या बाबतीमध्ये आपल्याला सेल्फ इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे, तसंच आपल्याला आपल्या हितचिंतकांचा एक ग्रुप असणंही तितकंच गरजेचं आहे, जिथे आपल्याला वेळप्रसंगी आपला सेल्फ इस्टीम कुठे ना कुठेतरी इगोमध्ये रूपांतरित होतोय हे सांगण्यासाठी आपल्याला ते हितचिंतक आपली मदत करत असतात. आणि ॲज अ कॉम्प्लिमेंट किंवा ॲज अ सजेशन म्हणून जर ती एखादी गोष्ट होत असेल तर ती एक्सेप्ट करण्यामध्ये काही कमीपणा वाटला नाही पाहिजे. आता ह्या सगळ्या घडामोडींमध्ये एक व्यक्तिमत्वामध्ये कधी-कधी असा एक बदल होतो. शेम आणि गिल्ट, म्हणजे अपराधीपणाची भावना किंवा इतर आपल्या कर्मांमध्ये किंवा आपल्या कामांमध्ये असलेली लाज ही झाकोळली जावी म्हणून आपण कुठल्या ना कुठल्या तरी एका अचिव्हमेंटच्या आधारावर स्वतःची एक वेगळी ओळख तयार करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला ना तो सेल्फ इस्टीममध्ये मोडतो, ना तो इगोमध्ये मोडतो. त्याला एक वेगळं नाव देता येईल, फ्रॅजाईल इगो. तो दिसायला इगोसारखाच असतो. त्या व्यक्तीमध्ये ते दिसताना इगोसारखंच दिसतं, पण एकदा का त्याला हर्ट करणारी गोष्ट, घटना घडली, तर जसं आपण एखादं अंडं हातातनं सोडल्यावर जमिनीवर पडल्यावर ज्या पद्धतीने ते पूर्णपणे कोलॅप्स होऊन जातं, तसा तो इगो इतका नाजूक असतो. म्हणूनच त्याला फ्रॅजाईल इगो असं म्हणतात. तर आपल्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीच्या डेव्हलपमेंट्स होत आहेत का? किंवा आपल्या व्यक्तीमध्ये तशा प्रकारच्या काही डेव्हलपमेंट्स होताना आपण बघतोय का? तर हे सांगणं हे
कधीही वाईटपणाचं किंवा कधीही कमीपणाचं असं नाही आहे किंवा इव्हन एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं क्रेडिट देणं, त्याच्यामुळेही आपला सेल्फ एस्टीम कधी कमी होत नाही किंवा आपल्या इगोला ठेच पोचते असं कधी होत नाही. माझ्याकडे काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं मी नेहमी काही ना काहीतरी आयडियाज घेत असतो. त्यामध्ये मला असं कधी वाटत नाही की मी कमीपणाची भावना, उलट ते चांगलं काम करतायत तर त्यांचं ॲप्रिसिएशन त्यांना मिळालंच पाहिजे. त्यांच्याकडनंच म्हणजे इव्हन गेल्या महिन्यामध्ये ज्यावेळेला मी अशा प्रकारचे व्हिडिओज बनवायला सुरुवात केली, त्यावेळेला माझ्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडनंच मला ही अशी आयडिया मिळाली की आपण लोकांपर्यंत ही जी माहिती आपण पेशंटना पोहोचवतो, तीच माहिती फॅमिली मेंबर्सनाही माहिती असणं आवश्यक आहे. तर अशा छोट्या-छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना, आपण लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवतो आणि जे 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 आता ॲप्रिशिएट होतंय, लोकं मला WhatsAppवर प्रश्न विचारतायत किंवा इतर गोष्टीच्या बाबतीमध्ये संपर्क करतायत आणि ते मला मी घेतलेल्या विषयावर किंवा मी ज्या विषयावर व्हिडिओमध्ये बोललोय, त्या विषयाच्या संदर्भातले क्वेरीज विचारतायत. इट मीन्स की कुठे ना कुठेतरी मी जे करतोय त्याचं ॲप्रिसिएशन मला मिळतंय. मी ते ॲप्रिसिएशन त्यांना देतो कारण का त्यांच्यामुळे मला या आयडियाज सुचल्या आणि त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकलो. सो अल्टिमेटली या गोष्टीमुळे आपल्या इगोला ठेच पोचते किंवा काय असं असं अजिबात नाही. त्यामुळे आपला सेल्फ एस्टीममध्ये आपण वाढ करत असताना आपल्या अचिव्हमेंट्समध्ये कशाप्रकारे वाढ होईल, आपण कशाप्रकारे एक गोष्टी ॲड करत राहू. कारण एकदा एक अचिव्हमेंट झाल्यानंतर त्याची एका सर्टन स्टेजपर्यंत व्हॅलिडिटी असते. त्या व्हॅलिडिटीनंतर आपण जर दुसरी अचिव्हमेंट त्याला ॲड केली तर त्याला दुजोरा मिळतो की येस, या पर्सनॅलिटीमध्ये काही ना काहीतरी गोष्ट आहे. पण आपण इतिहासात घडलेल्या गोष्टींच्या आधारावरच जर आत्तापर्यंत तीच गोष्ट करत राहू तर त्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात जर आपल्याला जर नवीन पैलू ॲड करायचे असतील तर आपण अशा वेगवेगळ्या अचिव्हमेंट्सकडेही तितकंच लक्ष दिलं पाहिजे. तर या व्हिडिओच्या कारणच हे होतं, या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगण्याचा एक प्रयत्न होता की पर्सनॅलिटी अँड इट्स कंपोनंटमध्ये सेल्फ एस्टीम हाही तितकाच महत्त्वाचा विषय आहे, जो लोकांनी विचारात घेतला पाहिजे, ज्याच्या बाबतीत लोकांनी विचारात घेऊन त्यावर काम केलं पाहिजे, जेणेकरून अजून पर्सनॅलिटीला चांगल्या प्रकारचे पैलू येतील. आत्ताचा हा विषय सांगून झाल्यानंतर मी आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे, रिपब्लिकन डे आहे आणि त्यानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. आमचा गेल्या वर्षभरापासूनचा एक प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये होता, पण काही कारणामुळे तो लॉन्च होऊ शकला नव्हता. पण आता हळूहळू का होईना आज त्या प्रोजेक्टची मनोबलची वेबसाईट manobalenrich.com, मनोबल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर या संदर्भातली वेबसाईटचं लॉन्च करण्याचं काम आज आपण करत आहोत. त्याचबरोबर 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आपण ते लोकसेवेमध्ये अर्पण करणार आहोत. त्याची जागा आणि कुठे काय असणार आहे या बाबतीमध्ये येत्या व्हिडिओमध्ये आपल्याला कल्पना देईनच. पण हे पाठबळ हे तुमच्यामुळे मिळालेलं आहे. हे पाठबळ तुमच्यामुळे आहे. आज मी जे काही करतोय, जे काही चांगलं काम करतोय, लोकांचे ब्लेसिंग्स जे काही मला मिळत आहेत किंवा चांगलं काम करावं समाजात, ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आता सध्या दिसत आहेत मला की बाबा लहान मुलांनासुद्धा काउन्सिलिंगची गरज लागते, कपल्सना काउन्सिलिंगची गरज लागते, रिलेशनशिपमध्ये काउन्सिलिंगची गरज लागते, करिअर गायडन्ससाठी काउन्सिलिंगची गरज लागते. एखाद्या व्यक्तीमध्ये काही पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहेत हे तपासणी करण्याची सुद्धा गरज लागते. तर यासाठी ज्या प्रक्रिया आहेत, अर्थातच त्यासाठी लिगल प्रक्रिया आहेत, ज्या गोष्टी सुरू करायचं म्हणजे मी अचानक दुकान थाटून सुरू करून ते सगळं नाही करू शकत. ज्या लिगल प्रक्रिया आहेत त्या लिगल प्रक्रियामार्फतच मला जावं लागणार आहे. तर त्या सगळ्या गोष्टी करत आपण हे समाजातली आत्ता सध्याची गरज ओळखून manobalenrich.com नावाची वेबसाईट आजपासून आपण लॉन्च करतोय. 8 मार्चला त्याचं आपण ओपनिंग करू असं आत्तापर्यंत तरी प्लॅनिंगमध्ये आहे. तुमचे आशीर्वाद असेच लाभत राहो जेणेकरून आपण ते लवकरात लवकर करूया. आणि मुळात म्हणजे तुम्ही प्रश्न विचारत राहा. तुम्ही प्रश्न विचारल्यामुळेच मी जे करतो त्याला व्हॅलिडिटी येते.
म्हणजे मी उगाचच काहीतरी बडबड करून जातो 10 मिनिटं आणि त्याच्यानंतर मग त्या गोष्टीला काही अर्थ नसतो, असं नको व्हायला. तुमच्या प्रश्नांमुळे किंवा तुमच्या प्रतिक्रियांमुळेच मला ही गोष्ट समजते, की अजून काही लोकांना याविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे. आपण जे बोलतोय, आपण जे करतोय, त्याचा कुठे ना कुठेतरी कुणाला कोणाला त्याचा उपयोग होतोय. तर आमच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. लाईक केलं नसेल, तर लाईक करा. आणि जर तुम्हाला वाटलं, की ही इन्फॉर्मेशन जे काही मी सांगतोय, ती कोणाच्या ना कोणातरी उपयोगात येऊ शकते, तर तुम्ही शेअर करा. नक्कीच शेअर करा. म्हणजे या सगळ्या गोष्टी इतरांच्या लोकांना माहिती पडणं, याविषयी माहिती असणं आणि अशी कुठलीतरी एक प्रक्रिया आहे, ज्याच्यातनं व्यसन माध्यमं, सामाजिक बांधिलकी किंवा इतर सगळ्या गोष्टींच्या विषयी ज्या आपल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. येत्या व्हिडिओमध्ये अजून काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्या पुढे येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.